तर या सगळ्या परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर सुनील गावपांडे सर आहेत, निवृत्त लष्कर अधिकारी ते आहेत। उरी या भागामध्ये त्यांनी बराच काळ काम केलेलं आहे। आपण त्यांच्याशी याविषयी सविस्तर बोलणार आहोत। गावपांडे सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, तुम्ही उरी भागामध्ये बराच काळ काम केलेलं आहे, नेमकं असं त्या भागामध्ये काय म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती अशी नेमकी काय की त्या भागाला सातत्याने टार्गेट केलं जातं, तिथं पाकिस्तानकडून अजूनही एलओसी लाईन ऑफ कंट्रोलवर अजूनही गोळीबार सुरू आहे, म्हणजे इतकं कंबरड पाकिस्तानचं मोडलंय तरी सुद्धा त्यांना तिथे गोळीबार करावा लागतोय किंवा ते करतायत। असं नेमकं काय घडतं उरीमध्ये हल्ला करणं किंवा गोळीबार करणं हे पाकिस्तानसाठी सोपं आहे का? हाँ, पुन्हा एकदा तुमचा थोडा आवाज कमी आला, एकदा प्रश्न पुन्हा विचारा थोडा मोठा। बरं गावपांडे सर, तुम्ही उरी या भागामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे असं समजतंय। उरी या भागामध्ये आता सुद्धा म्हणजे अगदी सकाळपर्यंत एलओसी वर फायरिंग सुरू होती, तिथली भौगोलिक परिस्थिती नेमकी काय त्याविषयी थोडं सांगा। उरीमध्ये हल्ला करणं किंवा उरी या परिसरामध्ये गोळीबार करणं, सीज फायरचं उल्लंघन करणं हे पाकिस्तानसाठी सोपं आहे का, म्हणून सातत्याने तिथे गोळीबार केला जातो का, सॉफ्ट टार्गेट आहे का उरीचा परिसर? नाही, आता उरीमध्ये मी नोकरी केलेली आहे आणि तिथे माझे 2 टेन्युअर झाले। मी प्रॉपर उरीला होतो आणि उरीच्या पुढचा जो रस्ता जातो तो मुझफ्फराबादला जातो। आम्ही तिथे बरंचसं काम केलंय। तुम्हाला जस्ट पार्श्वभूमी 1997ला जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली त्यावेळेस देखील त्यांनी छोट्या मॉर्टरचे हमले केले होते आणि आम्हाला जमिनीवर झोपून राहावं लागायचं किंवा बॅरेकमध्ये शिरून लागायचं। आता उरीजवळ काय की जसं आपण पुढे पुढे जातो तर तिथे उंच टेकड्या आहेत एकाप्रमाणे किंवा त्याला आपण मोर्चे म्हणतो, तर त्यांना ते थोडंसं कधी कधी साथ देऊन जातं कारण आपण या भागामध्ये। पण त्याचा अर्थ हा नाही की आपण तिथे कमी पडतो, पण त्यांना हा जो भाग आहे कारण त्यांच्या तिथला जो मुझफ्फराबादचा जो भाग आहे तिथे त्यांचं सैन्य जवळ असल्यामुळे आणि तिथे थोडं सपाट मैदान असल्यामुळे ते एकत्रित होण्याची त्यांना जास्ती संधी मिळते, जी आपल्याकडे थोडंसं कमी भाग असल्यामुळे, म्हणून ते तिकडे येण्याचा प्रयत्न करतात। मागे जो उरी हमला झाला होता 2016ला, ज्याच्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेस देखील आपण त्यांना लगेच उत्तर दिलेलं। दुसरा प्रश्न आहे की हे तिथे काय करू शकतात, ते हमला म्हणून नाही करू शकतात। आता भारत पूर्णपणे सज्ज आहे, त्यावेळेसही आपण सज्ज होतो आणि आता आपल्याला जशास तसे टीट फॉर टॅट हे उत्तर असल्यामुळे आपण त्यांची कारवाई सुरू होण्याच्या आधीच आपण त्याला नेस्तनाबूत करतो, त्याला तिथेच हाणून पाडतो। आपल्या ज्या सगळ्या प्रत्युत्तराच्या ज्या सिस्टीम्स आहे, प्रणाली आहे त्या ऑल आर वेल इक्विप्ड, म्हणजे त्या पूर्णपणे सक्षम आहेत। इवन आपले जे गस्त घालणारे जे विमान आहे ते देखील तिथे करतात। आपले जे हेलिकॉप्टर्स आहे, काही काहींचं मी नाव नाही सांगू शकत तिथे काही कारणामुळे, ते देखील तिथे ते घालून त्यांना म्हणजे त्याचा पूर्ण सर्वे करून वेळेवरच त्याचं तुम्हाला मोजमापन देतात आणि त्याप्रमाणे आपले जे सैनिक आहे ते त्याप्रमाणे आपण त्यांच्यावरती हमले करतो। तिथे इतकं सोपं नाही त्यांना ड्रोनचे हमले करणं देखील, म्हणून त्यांनी अजूनपर्यंत तिथे हात नाही लावला असं मला वाटतंय। बरं गावपांडे सर, आणखी एक प्रश्न जो निर्माण होतोय म्हणजे 22 एप्रिलला ज्यावेळी पहलगाममध्ये हल्ला झाला होता तेव्हापासून एक मागणी केली जाते संपूर्ण देशभरातून की पीओके, पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर आता परत भारतात घेऊन टाका। आता जी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे शस्त्रास्त्राच्या बाबतीत तर भारत सज्ज आहेच, मात्र त्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय नियम या सगळ्याचा विचार करता तुम्हाला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे पीओके परत घेण्याची? हो, आता तर आपण बरेच दिवसापासून प्रयत्न बोलतोय याच्यावरती, सगळ्या ठिकाणी बोलतोय आणि तो आपलाच भाग आहे। ते अनेकदा आपल्या नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी मांडलेला आहे मुद्दा, त्याच्यामुळे आपलं काही द्विमत नाही आहे। फक्त कुठल्या संधीला आणि कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यायचं जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रेशर, भारताची जी भूमिका आहे याचं सगळं मोजमापन आपले राज्यकर्ते म्हणजे प्रेझेंट गव्हर्नमेंट करत असतं। पण ही जी संधी आहे सध्याची ती अचूक संधी आहे। ही जी संधी आहे ही आपण सोडायला नको, पण त्याचबरोबर आपल्याला पाहावं लागतं की आपल्याला अन्य कोणाकडून याचा विरोध तर नाही आहे, फक्त एक चीन असासारखा आहे जो नेहमी काही ना काही खोटं किंवा खुरापती काढत असतो। इवन ड्रोन देखील आणि त्यांचे जेट देखील त्यांनी पाकिस्तानला दिलं, त्यांच्याकडून थोडासा विरोध होऊ शकतो, अन्य देशांकडून व्हायला नको, म्हणून आपल्याला या दिशेमध्ये पाऊल टाकण्यासाठी अचूक संधी आहे। आणि मला दुसरं असं वाटतं, एक अजून मुद्दा असं वाटतो की सध्याचं जे सरकार आहे ते पावलं घेत आहे, त्यांना बाकीचे 2-3 जे मोठे देश आहे आपल्या युरोपमधले आणि अमेरिका यासारखे, ते म्हणतात की याला एस्केलेट करू नका, याला वाढवू नका। आपण वाढवत नाही आहे, पण ते वाढायच्या आधी या संधीचा आपण काहीतरी फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं। मी सैन्यातला अधिकारी आहे आणि मी त्या भागात असल्यामुळे हे मला याची खूप अपेक्षा आहे की यावेळेस काहीतरी आपण करून दाखवायला पाहिजे, पण निर्णय सध्या सरकारच्या हातात असल्यामुळे आपल्याला थोडंसं
वाट पाहावी लागेल. बरं सर, आणखी एक प्रश्न असा निर्माण होतोय, आता तुम्ही सैन्यातले अधिकारी राहिलेला आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय. आत्ताची ही सगळी परिस्थिती बघता, म्हणजे पाकिस्तानमध्ये घुसून आता भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचं नेचर तुम्ही जवळून बघितलेलं आहे, त्यांचा स्वभाव जवळून अनुभवलेला आहे. पाकिस्तान आता काय करेल असं वाटतं तुम्हाला? पाकिस्तान एक पाऊल मागं जाणं पसंत करेल का अजूनही त्यांच्या कुरापती सुरूच राहतील आणि पाकिस्तान या हल्ल्याला किंवा या युद्धजन्य परिस्थितीला आणखी पुढे घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं? काय एकंदरीत चित्र तुम्हाला दिसतंय या सगळ्यामधून? हे बघा, पाकिस्तानचं असं आहे, एक तर खोटारडा देश आहे, घाबरट देश आहे, त्यांना माहीत आहे, म्हणून ते ना छुप्या कारवाया करत असतात. 22 एप्रिलला जो हमला केला तो देखील त्यांचा मागचा उद्देश हाच होता की छुटपुट कारवाई करा, लोकांमध्ये दहशत फैला आणि निघून जा. आमने सामने ते कधीच काही करत नाही, म्हणूनच ते आतंकवाद्यांच्या वेशामध्ये त्यांचे सैनिक किंवा त्यांची माणसं पाठवतात. एखाद दोन ते असतात, बाकीचे लोकल असतात, दोघांना मिळून जे तयार होतात त्याला हायब्रिड म्हणतात. अशा हायब्रिड टेररिस्टमधून ते आपल्यावर कारवाई करत राहतात आणि त्यांना ते स्वतःच्या पूर्ण बळावरती ते करू शकत नाहीये, म्हणून त्या या गोष्टीचा पण ते चुपचाप राहणार नाहीये. त्यांना तेवढं माहिती आहे आपण त्यांच्यावरती जे काउंटर हल्ले केले, म्हणजे त्यांचे जे फक्त आतंकी ठिकाणांना नष्ट केलं होतं, त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती इतकी खालावली आहे, त्यांचं मनोबल इतकं पडलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाचं काहीतरी करून दाखवायचं, नाही तर त्यांना जोडे मारतील लोक. म्हणून ते छोट्या मोठ्या गोष्टी सतत करत राहतील पुढचे 4-5 दिवस. त्यांच्याजवळ साठाही नाही आहे. त्यांचं जेमतेम जर आपण त्यांच्यावर आज हमला केला, काही केला, तर त्यांच्या 2.5 ते 3 दिवसात ते खाली घुटण्यावर येतील. नाही गावपांडे सर, हे सगळं तुमच्याकडून समजून घ्यायचंच आहे, तुम्ही जोडलेलेच राहा.